शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या मदतीवरून मंत्री आणि प्रशासनामध्ये खडाजंगी झाली आहे। सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही असा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी आरोप केलेला आहे। मात्र आमच्याकडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असल्याचा दावा प्रशासनानं केलाय। सरकारकडून देण्यात आलेली मदत तुम्ही म्हणता पोहोचली, जिल्हाधिकारी म्हणतात मदत पोहोचली, पण शेतकरी म्हणतात मदत मिळाली नाही असा मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये दावा केलाय। अखेर मुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करत आजच आतापर्यंत झालेल्या मदती संदर्भातला आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहोचली या संदर्भातली माहिती द्या असे आदेश त्यांनी दिलेले आहेत। राज्यातील अतिवृष्टीमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। भावी जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता शासनाकडून मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। हे 17 जिल्हे कोणते आहेत हे आपण बघूया, परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया। मकरंद जाधव पाटील हे काय म्हणाले हे बघूया। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी काय म्हटले ते म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे। अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा। राज्य शासनाकडून 53 कोटी 73 लाखांचा निधी वितरित। बुलढाणा जिल्ह्यासाठी 37 कोटी 15 लाखांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांची ही माहिती। बुलढाणा जिल्ह्यामध्ये राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 आणि जानेवारी ते मार्च 2026 या कालावधीमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता 53 कोटी 73 लाख 7 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक 37 कोटी 15 लाख 5 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला। तसेच मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली। शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नोव्हेंबर 2025 चे नुकसानीसाठी 37,140 बाधित शेतकऱ्यांसाठी 3,020.26 लक्ष रुपये तर जानेवारी 2026 चे नुकसानीसाठी 7,357 बाधित शेतकऱ्यांसाठी 694.79 लक्ष रुपये अशा प्रकारे जिल्ह्यासाठी एकूण 3,715.5 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। थेट लाभ हस्तांतरण मदतीचा निधी डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। यासाठी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहे। तसेच बँकांना वसुली करण्यास सक्त मनाई केली आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळालेली ही मदतीची रक्कम बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळती करू नये। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात। दुबार मदत टाळणार, एकाच हंगामामध्ये एकाच नुकसानीसाठी दोनदा मदत मिळणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत। मदत वाटपाची पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल। जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी। शासकीय निर्णयानुसार मदत कार्यसन 3 म 11 यांनी या निधीचे नियोजन व वितरण करायचे आहे। नैसर्गिक आपत्तीसाठी विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करूनच हे वाटप केले जाणार आहे। निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांमार्फत शासन सादर करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनाकडून अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी मदत दिली जाते। 2025 आणि 26च्या अहवालानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी सुमारे 13,600 रुपये तर बागायती पिकांसाठी त्याहून अधिक मदत 3 हेक्टरच्या मर्यादेत थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असते। कृषी विभागामार्फत पंचनामा करणे आवश्यक आहे। नुकसान भरपाई मिळण्याबाबत महत्त्वाची माहिती। याच्या पात्रता काय असणार आहे? अतिवृष्टी, गारपीट किंवा अवकाळी पावसाने पीक निकामी झाले असल्यास ही मदत मिळते। मदतीचे प्रमाण 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जिरायती, बागायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी वाढीव दराने मदत मिळत असते।
ही प्रक्रिया कशी करायची? नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आतमध्ये विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला माहिती देणे, तसेच पैसे जमा होणे, पंचनामा मंजूर करणे झाल्यानंतर थेट बँक खात्यात रक्कम जमा केली जात असते. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती ई पंचनामा पेमेंट डिस्टर्बन्समेंट पोर्टलवर अपलोड केली जाते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी KYC प्रमाणीकरण करणे बंधनकारक असते, ज्यामुळे अनुदानाची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जात असते. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 17 जिल्ह्यांचा उल्लेख झालेला आहे. ते जिल्हे आपण बघूया. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बुलढाणा आणि अकोला या राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जी आहे ती लवकरात लवकर बँक खात्यामध्ये DBTद्वारे ट्रान्सफर केली जाणार आहे.